दिले आणि दुसरीकडे एसटी मध्ये भाडेवाढ 15% भाडेवाढ केलेली आहे. हे पहा, 1500 रुपये दिलेले असताना हेही याच्यातले 1500 काही बहिणींकडून काढून घेण्याचं षडयंत्र राज्य सरकारचं चालू आहे. उलट राज्य सरकारने 2100 रुपये द्यायचं कबूल केलं होतं, ते लवकरात लवकर द्यावं असं आमचं म्हणणं आहे. एसटीची भाडेवाढ करत असताना एसटी एवढी मोठी तोट्यात आहे. एवढं असताना 2800 कोटी रुपयाचं भ्रष्टाचाराचं टेंडर एसटी मध्ये कसं होत होतं? म्हणजे जनतेला लूटमार करणार आहे सरकार आहे, अशा प्रकारची स्थिती आहे निश्चित. काल अमित शहा आले आणि यांनी असा आरोप केला की अमित शहा जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात त्यावेळेस या लोकांच्या पोटात मळमळ आणि नंतर वळवळ होते. कोण म्हटलं? शिंदे, एकनाथ शिंदेने असा आरोप. फक्त एकनाथ शिंदेच्याच पोटात किती मळमळ बाकी, जरा एक दिवस त्यांनाच व्यक्त करावा. ठीक आहे. वाद आणि यांचे वाद आणि वाद देखील मुद्दा आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जनता दाखवून देईल. उद्धव साहेबांनी सांगितलं की जखमी वाघ कशा पद्धतीने हल्ला करतो, तर येणाऱ्या काळात शिवसैनिक हे महाराष्ट्रात दाखवून देईल.